या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं मागील 2 दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी देशी विदेशी दारू व हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करून 2 कार, ऑटो रिक्षा व 2 दुचाकी वाहनं जप्त केली आहेत। सविस्तर वृत्त असं की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर सातत्यानं कारवाई करण्यात येत असून याच मोहिमेच्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं शुक्रवारी सकाळच्या सुमारास अशोक चौक परिसरात प्रभू पिरप्पा ठणकेदार वय 27 वर्ष राहणार मड्डी वस्ती हा त्यांच्या हिरो होंडा कंपनीच्या मोटारसायकल क्रमांक MH13CF 6174 यावरून 2 रबरी ट्यूब मध्ये 160 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। एका अन्य कारवाईत याच पथकानं भुलाबाई चौक येथे सापळा रचून एक ऑटो रिक्षा क्रमांक MH13CT 1363 मधून अमर बाबू राठोड वय 26 राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर वय वर्ष 26 राहुल बाबू राठोड वय वर्ष 35 हे दोघेही दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध देखील महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। त्यांच्या ताब्यातून 4 रबरी ट्यूब मधील 320 लिटर हातभट्टी दारूसह 1,82,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, जवान नंदकुमार वेळापुरे, अण्णा कचरे, अशोक माळी, वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकानं पार पाडली। एका अन्य कारवाई दुय्यम निरीक्षक सांगोला यांच्या पथकानं शुक्रवारी दुपारच्या सुमारास सांगोला शहरात ज्ञानेश्वर तायप्पा कारंडे वय वर्ष 50 राहणार घेरडी तालुका सांगोला या इसमास हिरो होंडा शाईन क्रमांक MH13BK 6809 यावरून देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या वाहतूक करताना पकडण्यात आल्या। याच पथकानं मांजरी तालुका सांगोला गावाच्या हद्दीत विनोद महादेव चंदन शिवे वय 27 राहणार संगेवावाडी तालुका सांगोला या इसमास त्याच्या मारुती वॅगनार कारमधून देशी दारूच्या 180 मिलीच्या 192 बाटल्यांची वाहतूक करताना पकडण्यात आले। त्यांच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह 2,23,440 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले, जवान तानाजी काळे व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकानं पार पाडली। पंढरपूरच्या पथकानं बुधवारी रात्रीच्या सुमारास टेंभुर्णी गावच्या हद्दीत शिवाजी मधुकर खंडाळे वय वर्ष 23 राहणार घोटी तालुका माढा हा इसम त्यांच्या मारुती सुझुकी कार क्रमांक MH45AQ 0173 मधून कागदी पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये 180 मिली क्षमतेच्या देशी दारूंच्या 192 बाटल्या व ब्रँडीच्या 96 बाटल्या वाहतूक करीत असताना आढळून आला आहे। त्याच्या विरुद्ध देखील गुन्हा नोंदवण्यात आला। या कारवाईत वाहनांच्या किमतीसह एकूण 4,74,288 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई निरीक्षक पंकज कुमार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान विजयकुमार शेळके व वाहन चालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 172 गुन्हे नोंदवण्यात आले असून 24 वाहनांसह 62,32,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री, साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा। टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 व व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 यावरती संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक यांनी यावेळी केलं आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।